नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटणाचं कालवण. हा व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटेल अशी मला खात्री आहे. हे मटणाचं कालवण खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलं आहे आणि खूपच मस्त हे बनतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे. हे स्वच्छ धुवून घेतले आणि कट पण करून घेतलं आहे. छोटे छोटे पीस केले ना म्हणजे मटण पटकन शिजते. आता याला मॅरिनेट करूया. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ घालत आहे. हिंग असेल तर नक्की घाला. माझ्याकडे संपलेला आहे. हिंगामुळे छान टेस्ट येते. आता हे सर्व व्यवस्थित मटणाला लावून घ्यायचे. सर्व पीसेसला हळद आणि मीठ व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यावरती अर्धा तास आपण हे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. मटण जितकं जास्त वेळ मॅरिनेट करू तितकं ते लवकर शिजतं आणि मऊ पण शिजतं. यातली चरबी मी काढून ठेवलेली आहे. ती का काढली हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आता यावर झाकण ठेवून हे आपण साईडला ठेवून देऊया. मटण मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण मटण शिजवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे कुकरमध्ये हे मटण शिजायला घालणार आहे. गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि कुकर गरम झाल्यावरती त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया आणि एक मोठा कांदा बारीक कट केलेला तो सुद्धा घालूया आणि सॉफ्ट होईपर्यंत याला फ्राय करून घेऊ. कांदा आपल्याला जास्त फ्राय करायचा नाही. 1 मिनिटभर मी हा फ्राय करून घेतला आहे. आता यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालूया आणि ही पेस्टसुद्धा आपण 1 मिनिटभर छान अशी परतून घेऊ. अद्रक लसूण असं छान परतून घेतलं ना मस्त फ्लेवर भाजीमध्ये त्याचा उतरतो. आता यामध्ये आपण जी चरबी साईडला काढून ठेवली होती ती यामध्ये घालूया आणि ही सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आधीच आपण ही चरबी शिजायला घातली की छान मस्त शिजते पण आणि तरीदार आपली ही मटणाची भाजी होते. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण घालूया आणि हे सुद्धा 2 ते 3 मिनटं मोठ्या फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे. असं परतून घेतलं ना तर खूप छान आपली मटणाची भाजी बनते आणि खूप टेस्टी पण बनते. तुम्ही जेव्हा पण मटणाची भाजी बनवाल तेव्हा आधी 2 ते 3 मिनटं असं मटण परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. छान हे परतून झालंय आणि मिठामुळे याला पाणीसुद्धा सुटायला लागलंय. आता काय करायचं आहे आपण यावरती एक ताट ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 तांब्या इतकं मी पाणी घालत आहे. हे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता हे पाणी गरम झालेलं आहे. आता हे आपल्याला कुकरमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि मटणाला सुद्धा मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊ. याला उकळ पण आलेली आहे. जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर शिट्ट्या होताना पाणी सर्व उतू जातं. आता याला झाकण लावून आपल्याला 5 याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. मटण शिजेपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी ताटामध्ये सुकं खोबरं अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे. 2 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, लसूण, आलं, कोथिंबिरी, 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत. आता गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की त्यामध्ये सर्वात आधी आपण खोबरे भाजून घेऊ. खोबरे हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खोबरे जळू द्यायचं नाही, नाहीतर मटणाची पूर्ण टेस्ट बिघडते. कमी गॅसवरती मस्त लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे. तर इथे खोबऱ्याचा रंग चेंज झालेला आहे. हलकासा लालसर याचा रंग झाला आहे. आता यामध्येच आपण तीळ आणि खसखस पण भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. छान हे तिन्ही साहित्य परतून झालंय. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया. आता याच तव्यावर आपण कांदा पण भाजून घेणार आहोत. कांदा आपल्याला जास्त काळा नाही करायचा आहे. थोडासा असा तांबूस रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा मस्त तांबूस रंग आलेला आहे कांद्याला. यामध्ये मी 1 चमचा तेल पण घातलेलं आहे.
तेल घातल्यामुळे कांदा पटकन भाजतो आणि खाली तव्याला चिटकत पण नाही. आता कांदा पण आपण काढून घेऊया. सर्व मसाला भाजून थंड करून घेतलाय. आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. या मसाल्यामध्ये आलं लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कुणाला जास्त लसूण आलं आवडतं किंवा कुणाला कमी आवडतं. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे. मसाला बारीक करून झाला की लगेच आपण मटणाचं कालवण बनवणार आहोत. तर इथे मी मसाला बारीक करून वाटीमध्ये काढून घेतलाय. इकडे आपलं मटण पण मस्त शिजलंय. कुकरची वाफ मी काढून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते किती छान आपलं मटण शिजलंय. किती मऊ हे मटण शिजलं आहे तुम्हाला मी दाखवते. अगदी सहज आपला हा मटणाचा पीस तुटत आहे. इतकंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त हे मटण शिजवायचं नाही. हे बघा मस्त मऊसूत शिजलं आहे. आता आपण भाजी बनवून घेऊया. यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे. यामध्ये 4 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल कोमट असतानाच आपल्याला यामध्ये मी इथे 1 चमचा मिरची पावडर घालत आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हे चांगलं आपल्याला फ्राय करायचं आहे. हे मसाले फ्राय करत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, नाहीतर मिरची पावडर आणि मसाला करपून जाईल. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये घालू शकता. आता मिक्सरला बारीक केलेला मटणाचा मसाला तो सुद्धा घालूया आणि हा मसाला छान 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायचा आहे. मसाले छान परतून घेतले ना तर या पूर्ण मसाल्यांची टेस्ट त्या भाजीमध्ये उतरते. त्यामुळे लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं हा मसाला छान असा आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मटण शिजवल्यानंतर जे तेल वर येतं ते तेल यामध्ये मी घालत आहे. यामुळे मसाल्यात खूप छान चव येते आणि हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. छान हे परतून झालंय. आता सगळ्यात शेवटी आपल्याला मटण मसाला घालायचा आहे. 1 चमचा मी इथे मटण मसाला घातलाय. आता हा मसाला पण आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मसाले छान असे खमंग लो फ्लेमवरती परतून झाल्यावर आता आपल्याला शिजलेलं मटण यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर मटणाचा रस्सा यामध्ये घालायचा आहे. हे मटणाचं कालवण खूपच टेस्टी आणि झटपट बनतं. एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने. तर आता मटणाचा रस्सा पण मी यामध्ये घातलाय. आता हे आधी आपण मिक्स करूया आणि मग नंतर यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं होतं. ते सुद्धा यामध्ये घालूया. तुम्हाला रस्सा किती घट्ट किती पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. तर इथे मी टोटल 2 ग्लास पाणी इथे घातलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करूया आणि याला उकळी येऊ देऊ. तर हे बघा मस्त मटणाच्या कालवणाला उकळी आलेली आहे. हे मी थोडंसं टेस्ट करून पाहिलं तर यामध्ये थोडं मीठ कमी होतं. त्यासाठी मी यामध्ये पुन्हा अर्धा चमचा मीठ घालत आहे. तुम्ही सुद्धा टेस्ट करून मगच मीठ घाला, कारण आपण मॅरिनेट करायला पण आधी मीठ घातलेलं होतं. याला छान उकळी आली आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं हे आपण मस्त शिजून घेणार आहोत. म्हणजे हा रस्सा मस्त शिजला जाईल आणि मसाल्यांचा फ्लेवर या भाजीमध्ये पूर्ण उतरेल. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तर 8 मिनिटं झाल्यावरती मी झाकण काढत आहे. तुम्ही बघू शकता किती छान हे मटणाचं कालवण तयार झालंय आणि याला तरीसुद्धा किती छान आलेली आहे. आता यावरती पुन्हा मी बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि त्यासोबतच इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे. या लिंबाचा रस पण आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे. तुम्ही जेव्हा हे खाल तेव्हासुद्धा लिंबू खायला घेऊ शकता, पण असा भाजीत पण पिळायचा. आता हे सर्व आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालेलं आहे आपलं हे गावरान चवीचं मटणाचं कालवण. असं हे कालवण बघितल्यावर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही.
आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे मला कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा. आता आपण गॅस बंद करूया. आपलं हे चमचमीत आणि झणझणीत मटणाचं कालवण खाण्यासाठी तयार आहे. तरी पण खूप छान या भाजीला आली आहे. आता आपण खाण्यासाठी हे सर्व करूया. मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त